सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील जांभुळणी गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत भोजलिंग मंदिराच्या पाठीमागे डोंगरातील वनीकरणाच्या झाडीत एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे। पोलिसांच्या माहितीनुसार मृत महिला अंदाजे 30 ते 35 वर्षांची असल्याचे सांगण्यात आले असून तिची ओळख अद्याप पटलेली नाही। मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला असून मृत्यूचे नेमके कारणही अद्याप स्पष्ट झालेले नाही। दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर काळचौंडी तालुका माण जिल्हा सातारा येथून बेपत्ता झालेल्या कमल शामराव जाधव यांची माहिती समोर आली आहे। कमल जाधव यांचे वय 55 वर्षे असून त्या सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील गारवाड चांदापुरी येथील रहिवासी आहेत। त्या भोळसर स्वभावाच्या असून काळचौंडी येथे आपल्या बहिणीच्या घरी राहत होत्या। दिनांक 1 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता त्या काळचौंडी येथून बेपत्ता झाल्याची माहिती आहे। मात्र जांभुळणी येथे आढळलेला मृतदेह कमल जाधव यांचाच आहे असे अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही। त्यामुळे नागरिकांनी कोणताही निष्कर्ष काढू नये। पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्याची प्रक्रिया आणि पुढील तपास सुरू आहे। कमल शामराव जाधव यांच्याबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास 70 20 48 64 42 किंवा 83 69 60 85 65 या क्रमांकावर संपर्क साधावा। तसेच म्हसवड पोलीस ठाण्याचे API पोमण यांच्याशी 91 75 13 26 06 या क्रमांकावर संपर्क साधता येईल। कमल जाधव कुठेही आढळून आल्यास कृपया तातडीने माहिती द्यावी आणि हा संदेश जास्तीत जास्त शेअर करावा, जेणेकरून त्यांच्या कुटुंबियांना मदत होऊ शकेल। जांभुळणी येथे आढळलेल्या महिलेची ओळख आणि कमल जाधव यांच्या बेपत्ता होण्याचा काही संबंध आहे का, हे पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।